तर किती लाजिरवाणी बाब ही माझ्यासाठी नाही। आणि आपली कंडिशन अशी झालेली आहे की बिनपगारी आणि फुल अधिकारी। मी तुमच्या माहितीसाठी गेल्या 8 वर्षापासून शिक्षणाधिकारी कार्यालयात डेप्युटेशनवर आहे। मी शिक्षणाधिकारी उप शिक्षणाधिकारी यांच्या समवेत शाळा भेटी करतो। मला लोक नुसतं तोंडापुरते साहेब साहेब करतात आणि मध्येच मला विचारतात की काय वाघ साहेब तुमचं अजून झालंच नाही। त्यावेळेस 1000 विंची जेव्हा चालतात तेवढ्या वेदना होतील, तेवढ्या वेदना मला त्यावेळेस होतात। खरं सांगतो मित्रांनो की हा जो आपली समग्र शिक्षा संघर्ष समिती, या समितीच्या अध्यक्ष आपल्या बलाक्ष मॅडम, या महिला भगिनीच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण राज्यामध्ये जो लढा सुरू झालेला आहे 3 तारखेपासून, हा लढा आपल्याला जोपर्यंत शासनाने निघत नाही तोपर्यंत बंद करायचा नाही। माझं नाव वाघ आहे, लक्षात घ्या मित्रांनो। आणि मी तुम्हाला वाघाच्या भाषेत सांगतो की जोपर्यंत आपला निर्णय होणार नाही तोपर्यंत आपल्याला हे आझाद मैदान सोडायचं नाही आहे। आपल्या आतापर्यंत बरेच आंदोलन झालेले आहेत। आमच्या बुलढाणा जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष महिला, आमच्या अध्यक्ष या समितीच्या आदरणीय नीता देशमुख ताई यांनी यावेळी बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे संघटन केलं ते आतापर्यंत झालेलं नाही आहे। आमच्या जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवसपासून 60 ते 65 लोक कंटिन्यू हजर आहेत आणि राहिलेले लोक सुद्धा उद्या या आझाद मैदानामध्ये येणार आहेत। तर अशा पद्धतीने बुलढाणा जिल्ह्याचा सक्रिय सहभाग हा पहिल्यांदाच या आंदोलनामध्ये आपल्याला दिसून येतो। आणि खरंच मित्रांनो ही जी कंत्राटीपणाची जी वागणूक आहे, आता बरेच लोक आपल्यामध्ये 50 आहेत, 52 आहे, कोणी 54 आहे, काही लोकांचे 24 महिने राहिले, 36 महिने राहिले। आता माझे तर संध्या भरपूर आहे, परंतु विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कुठपर्यंत हे कंत्राटी जीवन आपण जगायचं। आणि खरंच आपल्याला जर समाजामध्ये आणि या शिक्षण विभागामध्ये जर मान ताट करून जर चालायचं असेल तर त्यासाठी आपल्याला परमनंटचा शिक्का फार महत्वाचा आहे मित्रांनो। आणि हा परमनंटचा शिक्का आपण इथून घेऊन जाऊच याची मला शाश्वती आहे। आणि खरंच आपण पाहतात की आपल्या काही महिला भगिनी या 3 तारखेपासून त्यांनी अन्न त्याग केलेला आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा भरती करण्यात आलेला आहे। परंतु इथं आपण कुठूनही डगमगता न डगमगता या आंदोलनाचा जो आपला कालावधी आहे तो नक्कीच जोपर्यंत निर्णय निघणार नाही तोपर्यंत आपल्याला हे आंदोलन असं सुरू ठेवायचं आहे। आणि मी जाता जाता एकच म्हणेल, काय म्हणेल मी जाता जाता, मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है। और ऐसा ही हौसला हमें कब तक रखना है, जब तक हमारा शासन निर्णय निकलता नहीं तोपर्यंत आपल्याला हा हौसला ठेवायचा आहे आणि हे आंदोलन आपल्याला सुरू ठेवायचं आहे। आणि आमचा बुलढाणा जिल्हा ज्या भगिनीच्या नेतृत्वाखाली इथं आलेला आहे तो आपल्याला कंटिन्यू आम्ही तुमच्या सोबत आहे। धन्यवाद।